नमस्ते. बरं, आज आपण शेतकरी बांधवांना भाग दाखवूया आपला की पाणी कधी सुरू केलं होतं, पाऊस कसा पडला होता, त्याच्यानंतर कळी कशी दिसायला लागली, तुम्हाला किती दिवसांनी दिसायला लागली, आणि स्प्रे वगैरे काय घेतले, खालून काय दिलं होतं का, आपल्याला ह्या गवताचं काय नियोजन करायचं, ह्या सगळ्यांची माहिती आपण शेतकरी बांधवांना देऊया. म्हणजे जेणेकरून काय होईल की त्यांना जसा पाऊस पडतोय, किती पाऊस त्यांना पडू राहिलाय आणि त्यानंतर किती वेळ पाणी दिलं पाहिजे हे त्यांना कल्पना येईल. बरोबर. तर आता मला सांगा, आपण जे बागेत आता एंट्री केली, तर तुम्हाला हे फुलं दिसायला सुरुवात कधीपासून झाली? साधारण आता स्पष्ट दिसायला परवापासून दिसायला सुरू झाली. परवापासून. त्याच्या अगोदर आहे ना, असं बारीक पाहिलं ना तर ही एकदम बारीक, म्हणजे एकदम सुईच्या टोकासारखे किंवा बाजरीच्या छोट्या, बाजरीपेक्षा छोट्या एकदम. आणि आता तुमच्या मते झाड जे आहे हे किती टक्के फुटले तुम्हाला वाटते? आता ह्या बाजूची झाडं आहेत ना, जवळजवळ मला वाटतं ओव्हरलोडच फुटले. ओव्हरलोड 100%. पण पलीकडच्या बाजूची निम्मी बाजू आहे ना, ती थोडीशी कमी आहे. गेल्या वर्षी त्याला जरा माल जास्त फळकाडीची संख्या कमी असेल त्याला, त्यामुळे तिथं कमी वाटतं. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता एक 10 ते 12 झाडं आपण लाईनने चेक करू, जेणेकरून कोणत्या झाडाला कळी कमी आहे, कोणत्याला जास्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. बनकर साहेब, आपण ह्या झाडावर सुरुवात करू. इथून बघा ना, इथं खालपासून बापरे, एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त. कोणतं नव्हती पाहिली, स्ट्रॉंग माल आहे, स्ट्रॉंगच आहे आणि नव्हतीतच आहे. नव्हतीत असल्यामुळे ते गळीच्या मापातून वर बी शेंड्याला आहे ना, शेंड्याला पण आहे. शेंड्याला वाकून बघू आपण. हे बघा, शेंडा फुल एकदम भरलेलाच आहे. दिसतो कॅमेरामध्ये. प्रत्येक नव्हतीला फुल आहे. असं प्रत्येक ठिकाणी नाही उरायलंय. आता हे तुमच्या भागात झालंय, कारण आपण जे तयारी करून ठेवली होती उन्हाळ्याची स्टोरेजची, ती तयारी परफेक्ट झाल्यामुळं आणि ताण परफेक्ट बसल्यामुळं, आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय झालाय की पाऊस पडणे, म्हणजे पाऊस पडणे आणि पाणी देणे हा टायमिंग जुळून आला आपल्याला. किती तारखेला पाऊस झाला? 8 तारखेला पाऊस झाला. 8 जूनला पाऊस झाला. किती वेळ झाला असेल? साधारण 1 तास पाऊस झाला. 1 तास झाला, म्हणजे साधारण बऱ्यापैकी 4 इंचापर्यंत 4 इंचापर्यंत ओल गेली होती. आणि मग त्याच्यानंतर 10ला पाणी सुरू केलं. 2 दिवसांनी तुम्हाला विचारलं, मग 2 दिवसांनी पाणी सुरू केलं. 2 तास दिवसाआड. आणि मग त्याच्यानंतर आपण 2 स्प्रे घेतले. तर खूप सुंदर आपल्याला रिझल्ट लक्षात येऊ राहिलाय. काही नव्हते बघा, आता लेट कळ्या काढू राहिल्या. हे बघा, इथं या नव्हतीत लेट कळी दिसते. आता इथे नव्हते बघा, ह्या नव्हते फेल आहे म्हणजे ऍक्च्युली अजून फेल नाहीये. हे बघा, ह्या झाडात नव्हत्याच्या दिसू राहिल्या. ह्या 50% नव्हतीमध्ये कळी दिसते आणि 50% नव्हती लांबलेली दिसू राहिली. म्हणून असं लक्षात घ्यायचं आपल्याला की प्रत्येक नव्हतीतून कळी निघणार नाही. बरोबर, प्रत्येकातून निघणार नाही. पण आपल्याला जर 30% 40% अजून जरी निघाले, हे अशी नव्हतीतूनच कळी निघाली, असे 30-40% जरी निघाले ना, तरी आपलं झाड 100% होऊन जाते. आता हे तिसरं झाड जरा छोटं आहे, पण तरी याच्यात कळी भरपूरच आहे. बघ, अशा प्रकारचे डायरेक्ट फुल कुठेच नाही दिसलं तुम्हाला? नाही. हे बघा ना, मागची बाजू ही एकदम भरलंय पूर्ण. ओव्हरलोड झालंय, एवढं टिकणार नाही. फुलं असतील 2-3 हजार, एवढे फुलं म्हणजे झाड मरून जाईल जर तेवढे फळ ठेवले तर. त्यांनी शेणखत टाकायचं राहून गेलं ना. शेणखत राहिलं ते काय झालं, पण आता शेणखत आपण बाग सेट झाल्यानंतर टाकून घेणार आहे. आणि ह्या गवत जे आहे, ह्या गवताला पुढचे 1 महिना जवळजवळ काहीच करायचं नाही. जर गवत जास्तच वाटलं आपल्याला की आता चालणं कठीण होईल, फवारा मारायला त्रास होईल, किंवा म्हणजे चुकाट्याच्या हिशोबाने, तर आपल्याला कटर मारून घ्यायचंय. आणि जर कटर मारणंही शक्य नाही झालं, तर वरच्या वर आपल्याला फक्त पास फिरवायचे. कधी? कळी उमलल्यानंतर गळीच्या मापातून बाहेर जाते. साधारण 15-20 दिवस जाते. 15-20 दिवस पासच फिरवायचे फक्त. रोटा आपल्याला सेटिंग झाल्यानंतर मारायचं आहे.
आता हे बघा, ह्या झाडाला आपल्याला कळी कमी दिसते, बरोबर, पण अशा एवढ्या नवतीतून पण आपल्याला कळी दिसू राहिली. बनकर साहेब, हम्म. ही जी नवती आहे, ह्या नवतीतून पण कळी दिसून राहिली. आणि जे झाड डोळे लेट फुटू राहिले होते, कारण काही सगळे डोळे एकाच वेळेस निघत नाही, आणि लेट डोळे पण कळी काढून राहिले. हे बघा, सगळ्या डोळ्यामध्ये जे कळी आहे, जवळजवळ 70-80% नवतीमध्ये कळी दिसून राहिली आपल्याला. बरं, तिसरं हे चौथं झाड बघू, चौथं पाचवं झाड. याच्यामध्ये पण संमिश्र आहे. आता ह्या नवतीत कळी आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे, इथे नाही आहे, इथे आहे, म्हणजे असं मिक्स मध्ये आहे. असं नाही की सगळ्याच नवतीमध्ये कळी आहे. नाही नाही, सगळ्यात नाही. सगळ्याच नवतीमध्ये कळी येत बी नाही, आणि जर आली तर ते टिकतही नाही. नाही, सगळेच नाही. त्यामुळं हे जे आहे, याची टक्केवारी तुम्ही जे म्हणले अर्धा भाग तुम्हाला 100% वाटते, ते तुमचं बरोबर ऑब्झर्वेशन आहे. हा 100%च भाग फुटलेला आहे. आता फक्त पलीकडची बाजू जी आहे, पलीकडची बाजू लेट, म्हणजे जमिनीचा जो फरक असेल, जमिनीचा आपला जो फरक असेल, त्यामुळे थोडंसं लेट निघेल, पण तिथेही 100% निघून जाईल. आता याच्यामध्ये तुम्ही ड्रिपने किती वेळा औषध सोडले? 2 वेळेला. 2 वेळा सोडले ना. 0.60-20 आणि बोरॉन. 0.60-20 आणि बोरॉन 2 किलो. हा, आणि नंतर 1261-0. 1261-0 बरोबर. बोरॉन. आता हे झाड जरा कमी कळी दाखवते, थोडं नवतीवरच आहे. नवतीवर दाखवते है ना. त्या झाडाला वेलतुरी झाड आहे हे. पण हे बघा, इथे जे आहे, एक कळी आपल्याला सुरू झालेली आहे, ते पण नवतीवर, लांबलेल्या नवतीवर. म्हणजे अपेक्षा आहे पुढच्या 6-7 दिवसामध्ये की ह्या झाडाला पण आपल्याला 50%च्या आसपास काय आहे, काय ठीक आहे. दिसलंय लगेच. नाही नाही, हे बघा ना. लांबून बघितलं आतमध्ये आहे तर ना. दिसतंय, आज कळीच आहे सगळी. कळीच आहे ना. हा, लांबून बघितलं नव्हतीच दिसते. ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. तुमचं ऑब्झर्वेशन एकदम मस्त आहे. असंच ऑब्झर्वेशन जर सर्व शेतकऱ्यांनी केलं तर त्यांना कळी किती टक्के आहे हे लक्षात येईल. म्हणजे बघा कसं आहे, आज किती फुटलाय बाग, आज तुम्हाला भरपूर कळ्या दिसते म्हणून ठीक आहे की तुम्ही याच्यावर खर्च पुढचा चालू ठेवणार आहे. पण जसं आपण बोयटे साहेबांच्या बागेत पाहिलं, तिथे कमी दिसतो माल, कमी दिसतो. आणि ऍक्च्युली आहेच कमी, ती 40-50% पर्यंत आहे काही झाडात. पण आता 50% किंवा 30%च माल आलाय, तर तुमची इच्छा होईल का याला पोटभर खत टाकायची किंवा फवारणी वेळेत करायची. म्हणजे माल जर कमी लागलेला आहे तर तुम्हाला काय वाटेल की बाबा आता खर्च थांबून द्यावं, कमी करावं, असंच वाटेल ना. कारण माल 100 रुपयाचा लागलाय आणि जर त्याला 40 रुपये खर्च करायचा आणि 60 रुपये खर्च करायचा आणि 40 रुपयाच आपल्याला भेटणार आहे, आपण खर्च काय करतो, 20 रुपये आणतो. पण इतकी कळी असली तरी ही टिकणार नाही साहेब, आहे का नाही. नाही, जेवढी क्षमता आहे तेवढंच धरणार आहे. तेवढंच धरणार. मला सांगायचं काय आहे की खर्च हा ऑब्झर्वेशन करून केला पाहिजे. ऑब्झर्वेशन आपलं जर असलं 40% पर्यंत कळी दिसली तर कंटिन्यू खर्च ठेवायला पाहिजे. जर कळी 20%-25% तर खर्चाला थोडासा आखडता घेतला पाहिजे. कारण पुढे आपण किती रुपये लावणार आहे आणि आपल्याला किती रुपये भेटणार आहे हे गरजेचं आहे. आपण जर म्हटलं का 100 रुपये लावतो तर 100चे आपल्याला 500 मिळालेच पाहिजे. 100 रुपये लावल्यावर जर 120 रुपये मिळत असेल किंवा 150 रुपये मिळत असेल तर 100 रुपये लावायचे नाही, ते 40 रुपये लावायचे, तेव्हा कुठे 150 रुपये घ्यायचे. असं कराल तरच शेती परवडते. आता हे पुढचं झाड आपण बघतोय, ह्याच्यामध्ये पण पाहायच्या वेळेस आपल्याला बिलकुल कमी दिसतोय माल. जसं त्या झाडांना आपल्याला बघितलं आपण, तसं इथे बऱ्यापैकी नवतीच दिसते. पण ह्या झाडांमध्ये आपण शोधूया कळी दिसते का. नाही, काय खास दिसत नाहीये. जरी असेल त्याला 10-20%, पण ते आता बारीक असल्यामुळे लक्षात येत नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे जाणून घ्यायचंय की आपल्या 1000 झाडामधले 1000पैकी 1000ही झाडाला कळी दिसणार नाही. यावर्षी कंडिशन तशीच आहे. 1000पैकी आपल्याला जर 400 ते 600 झाडालाही कळी दिसली तरीही समाधान मानायचं आणि परफेक्ट म्हणायचं, चांगला बाग फुटला असं म्हणायचं. कारण यावर्षी बागा फेल होण्याचं किंवा नवतीवर जाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचं कारण आहे टेम्परेचर. जे क्लायमेट बनायला पाहिजे मृगाचं, आजच्या दिवसात, आज जे 20 तारीख आहे, 20 जून आहे, आज ढगं पाहिजे होते वर, काल ढगं पाहिजे होते, परवा ढगं पाहिजे होते, उद्या परवा ढगं पाहिजे होते. पाऊस कमी का पडना, पण
ढग पाहिजे होते, टेम्परेचर एकदम 25 डिग्री 27 डिग्री यायला पाहिजे होतं. पण आज टेम्परेचर Temperature 35च्या वर आहे आणि ढग तर बिलकुलच नाहीये. त्यामुळं आपण वातावरणाच्या विरोधात चाललेलो आहे. वातावरणाच्या विरोधात जाताना आपल्याला अशा अडचणी येणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या अडचणीवर मात जेवढी करता येईल तेवढी करायची. आता हे पुढचं झाड याच्यामध्ये थोड्या बऱ्यापैकी दिसतंय कळ्या, सगळ्या नवतीमध्येच आहे पण दिसते. इथे 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 आहे. तर बऱ्यापैकी नवीन कळी निघत आहे. मागच्या 6 दिवसाआधीची कळी आहे, मागच्या 2-3 दिवसातही कळी सुरू झालेली आहे. काडी काढून झाल्यानंतर जे आपण झाडं फ्रेश केले, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. फ्रेश झाल्यामुळं पण फुटवा चांगला घेते झाड आणि फुलधारणा पण चांगली होते. काही भागात असं जाणवलंय की जिथं झाडाला फ्रेश केलं नाही किंवा वाढली काडी काढली नाही, ते बागा नवतीवरच चालले किंवा निघना बी त्यातून नव्हती काही असे फ्रेश झाले. फ्रेश झाले. आता तुम्हाला याच्यामध्ये काय विशेष अडचण, ज्या काही अडचणी असतील त्या मला विचारा, सांगा. म्हणजे की तुम्हाला आता हे गावच विचारायचं होतं, तर ते समजा आता तुम्ही गवताला थांबायचंच आहे आपल्याला. गवताला काहीच करायचं नाहीये आपल्याला. गवताला 15-20 दिवसानंतर विचार करायचा आहे, तणनाशक काही मारायचं नाही. याच्यापेक्षा वेगळे काही वेगळं काय तुम्ही आता इथून पुढे किती दिवसाला पाणी द्यायचं काय सगळं सांगितलंच आहे. आता बघा, जवळजवळ मग पुढच्या 4 ते 5 दिवस त्या बागेला आपल्याला, म्हणजे एक आठवडाभर तरी आपल्याला दिवसाआड 2-2.5 तासच द्यायचं पाणी. आठवड्यानंतर जर पावसाने दडी दिलीच, पाऊस वाटलं की थांबलंच आहे, तर आपल्याला येतं जास्त वाढवायचं, 3-4 तास द्यायचंय. पाणी आहे तुमच्याकडं? पाणी कमी आहे. पाणी देऊ शकत नाही, फ्लोनी नाही, पण याला 3-4 तास पाणी देऊ शकतो. साधारण 2-3 तासच. 2-3 तासच पाणी. मग आता आपल्याला आला पाऊस तर पाणी वाढतं तर भारी. आता एक सगळ्यात मोठी अडचण ती आपल्यापाशी आहे की पाणी जर आपल्याला कमी पडलं तर थोडीशी गळायची शक्यता होऊ शकते. पण होता तितका प्रयत्न करू. असा भाग फुटल्यानंतर जर आपल्या जवळपास पाणी भेटत असेल कुठं, आता जी प्रयत्न करावं लागेल विकत किंवा कोणाच्या पाईपलाईनने किंवा काय टँकर वगैरे जे काही व्यवस्था करता येईल, खूप खर्च नाही, 25,000-50,000 रुपये खर्च होत असेल तरीही करायचा. कारण असा बार फुटणं या वर्षी म्हणजे नशिबाचा विषय. आणि ह्या दिवसात फुटणं, बाग फुटणार आहे असं काही नाही. पुढं पाऊस पडला की बाग फुटणारच आहे. 28ला पाऊस पडेल, 30ला पाऊस पडेल, त्याच्यानंतर जे राहिलेले बाग आहेत ते पण फुटतील, बाकीच्यांचे पण फुटतील. पण आपला त्यांच्या आधी फुटल्यामुळं आपल्याला थोडा खर्च करणं परवडणार आहे. लवकर माल थोडा रेट चांगला भेटेल. त्यामुळे पाण्याची काळजी सगळ्यात महत्वाची. ही झाडे ना साहेब, गेल्या वर्षी एका झाडाला 4 कॅरेट माल निघाला होता. ह्या झाडाला 4 कॅरेट मागच्या वर्षी निघाला होता. आंबेबार पण त्याला अजून आहेच आणि आता बी आहे ना, आणि अजूनही त्याला फुटलाय बघा, पूर्ण 100% ताकदीने फुटलाय तो. ठीक आहे, एकाच झुपक्यामध्ये असे 7-8 फुलं आहे, पूर्ण ताकदीने फुटलाय. म्हणजे ह्या झाडाची अपटेक पॉवरच चांगली आहे, ह्या झाडाची कॅपॅसिटी चांगली आहे, फुलं देण्याची क्षमता चांगली आहे. त्याच्यानंतर हे जे क्षेत्र आहे आपल्या एकाच जमिनीमध्ये, वेगवेगळी जमीन असते एकाच बागेमध्ये, हा कोपरा वेगळा तो कोपरा वेगळा, तर इथले जे अन्नद्रव्याचा साठा आहे तो खूप चांगला असल्यामुळे अपटेक चांगलं होते. आणि दरवर्षी ते झाड फुटू राहिलं तुमचं. मागच्या वर्षी फुटलंय, 4 कॅरेट निघाले बरोबर. आंबे बारही फुटला आणि यावर्षी 4 ते 5 कॅरेटच्या वर माल आहेच, म्हणजे फुटणारच आहे ते. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जे ह्या बागेचं ऑब्झर्वेशन केलं आणि तुम्हाला जे त्याच्यातली डिटेल माहिती सांगितली, ती तुम्हाला आवडली का, किंवा त्याच्यामध्ये काही पॉईंट राहून गेले, तुमची जी अडचणी आहे त्या अडचणी जर तुम्हाला वाटलं की ही अडचण सांगायची होती, विचारायची होती, ती राहून गेली आहे, तर ती अडचण तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता आणि नवीन व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम तुमचा ऍड केला जाईल आणि त्याच्यावरही तुम्हाला माहिती दिला जाईल. मला तरी वाटते की जवळजवळ तुम्हाला, ज्यांना पाणी आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा, ज्यांना पाऊस झालाय त्यांनी काय निर्णय घ्यायचा, आणि ऑब्झर्वेशन कसं करायचं, म्हणजे फुलाचं ऑब्झर्वेशन कसं करायचं. कारण जवळजवळ 10-20% लोकांनी पाणी फोडलेलं आहे. थोडा पाऊस झाल्यानंतर पाणी फोडलंय आणि आता ते बाग टिकवायचा कसा किंवा त्याला फुलं शोधायचे कसे, हे सगळ्यात मोठा विषय झालाय. कारण बरेच लोक सांगताय की 90वर चालला. अरे पण तो किती टक्के 90वर चाललाय, त्या 90मधून काही टक्केवारी आहे का फुलाची, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला
बघायचंय नवीन फुल किती आहे. नवीन फुल जर चालू आहे तर पुढचे 8 दिवस फुलं येत राहणार. जर नवीन फुल बिलकुल दिसत नाही तर मग कठीण आहे, कारण पुढं मग बाग म्हणजे फुटेल की नाही याची गॅरंटी नाही. नाही. कुठल्याच औषधाची काही काम होणार नाही. जे काय आपण स्प्रे सांगतो हे फक्त झाडाला उत्तेजना निर्माण करण्यासाठी असते, त्याच्यामध्ये बदल घडून करण्यासाठी. बाकी फुल काढायचं काम झाडाचंच आहे. आपण फक्त औषधं हे एक मीडिया म्हणून काम करते, सपोर्टेड काम करते. फुल काढायचं का नाही हे झाड स्वतः ठरवते. त्यामुळं ह्या औषधांनी बाग 100%च फुटतो असं काही गैरसमज करू नका. दुसरा विषय, न्यूट्रिशन सगळ्यात महत्वाचं आहे. जे काही आपण स्प्रे मधून पण देतो, अन्नद्रव्य जे आहे मायक्रोटन मी तुम्हाला सांगितलं 040 37 946 हे खूप महत्वाचे आहे, कारण यानेच ते फुलं निघण्याच्या झाडाला सपोर्ट होतो. आणि टिकवायचा कसा त्यासाठी मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता स्प्रे घ्यायचा, काय ही आघाडी पुढच्या वर्षी आपल्याला फळकाडी तयार होईल पाहिजे. यस 100% होणार. ही आघाडी सुद्धा चांगला point सगळ्यात आहे. महत्त्वाचं आहे ना. याला जपायचं आहे आपल्याला. ही जपणंच महत्वाचं हा. आहे. फुल कमी असेल तर याच्यामध्ये जादा असेल. फुल कमी असो जास्त असो, कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी याच्यामध्ये झालीच पाहिजे. ही काडी पुढच्या वर्षी ही आघाडी पुढच्या वर्षी कळीत रूपांतर 100% रूपांतर होणार. ह्या फळफांद्या काही भागात विदर्भातील मी जाणवलं की याला वॉटर शूट म्हणतात. अशा फांद्यांना वॉटर शूट आणि सगळं झाड मोकळं करून टाकते आतून. तसं करू नका. मी बऱ्याच लोकांना थांबवलंय तसं करायला. आणि इथे तुम्ही झाड बघताय कसं भरलेलं आहे मागचं झाड बघा खालून असं. मालही तेवढाच लागतोय. फक्त बांबूचा खर्च वाढतो बांबू बांधणीचा, पण माल आल्यावर बांबू बांधणी होऊ दे ना. माल जर तेवढा आहे तर बांबूचं काय, बांबू घेता येईल त्याला 40 रुपये 50 माल असला तर बांधावंच लागेल. माल असल्यावर काही करताय ना. पण मालच नाही आला, फायदाच कमी असला तर काय करायचं मग काहीच काम नाही. मग वर्षभर आरामच करायचा ना. तर अशा प्रकारे आपल्याला शेती करायची आणि अशा प्रकारे ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल आणि त्यांच्या काय अडचणी असेल त्या सॉल्व्ह होईल. चला धन्यवाद सर. नमस्ते.